गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण पाहत होतो ब्रेनमध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन स्टार्ट केलेलं. या इंट्रोडक्शनमध्ये आपण बाकी गोष्टी पाहत होतो. त्याच्यामध्ये डिव्हिजन्स ऑफ द नर्वस सिस्टीम. डिव्हिजन्स आपण बघितलं, ॲनाटॉमिकल डिव्हिजन आहे. या ॲनाटॉमिकल डिव्हिजनमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. मग सेंट्रल नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट आहेत. पहिला आहे ब्रेन आणि दुसरा आहे स्पायनल कॉर्ड. त्याच्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये ज्या नर्व्ज आहेत, ज्या ब्रेनमधनं निघतात 12 पेअर्स ऑफ द नर्व्ज, त्याला आपण क्रॅनियल नर्व्ज म्हणतो, कारण त्या क्रॅनियमच्या बाहेर येतात. हा जो आपला हेडचा पार्ट आहे, हा जो बोनी पार्ट आहे, याला आपण क्रॅनियम म्हणतो. ह्या क्रॅनियममधनं ज्या नर्व्ज बाहेर येतात याला आपण क्रॅनियल नर्व्ज म्हटलं. दुसरं आपलं जे वर्टिब्रल कॉलम आहे, या वर्टिब्रल कॉलमच्या तिथनं ज्या नर्व येत आहेत आणि या पेअर म्हणजे आपलं राईट आणि लेफ्ट, तसं स्पायनल कॉर्डला राईटनी नर्व्ज येतात, लेफ्टनी नर्व्ज येतात, तर या पेअरमध्ये येतात. म्हणून स्पायनल कॉर्डमध्ये येणाऱ्या 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्ज. आणि ब्रेनमधनं पण सेम आहे. ब्रेनमधनं पण 12 पेअर्स ऑफ द क्रॅनियल नर्व्ज येतात. सो दिस प्रोव्हाइड ॲफरंट इम्पल्सेस टू द CNS, कॅरीज इफरंट इम्पल्सेस टू द मसल, ग्लँड्स, ब्लड अँड वेसल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या नर्व्जवरती आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय, दिस प्रोव्हाइड्स ॲफरंट इम्पल्सेस टू द CNS. म्हणजे स्पायनल कॉर्डच्या ज्या नर्व्ज आहेत किंवा क्रॅनियल नर्व्ज आहेत, ह्या नर्व्ज काय करतात, ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे इम्पल्सेस घेऊन जातात. आणि या इम्पल्सेस घेऊन गेल्यावर मग ते इम्पल्सेस कुठून येतात, तर त्या कॅरीज होतात मसल्स, ग्लँड्स, ब्लड वेसल्स, इकडनं त्या कॅरी होतात. मग फंक्शनल पार्ट ऑफ द नर्वस सिस्टीम. फंक्शनलमध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम फंक्शनली हॅज 2 कंपोनंट, ॲफरंट कंपोनंट आणि इफरंट कंपोनंट. म्हणजे हा एक इफरंट कंपोनंट आणि हा ॲफरंट कंपोनंट. मग ॲफरंट कंपोनंट काय काम करतो, तर सेन्सरीचं काम करतो. तुम्हाला सांगितलं होतं बाहेरून सेन्सेस घेऊन यायचं, टच, टेम्परेचर, हे अशा प्रकारचे सेन्सेस घेऊन यायचे. आणि इफरंट म्हणजे मग ते सेन्सेसला रिप्लाय करायचं. मग ते रिप्लाय वेगवेगळ्या मोटर इन्फॉर्मेशनमधून जातो, मसल्समधून जातो. म्हणजे चटका लागला की हात पटकन वरती येतो, आपल्या मसलला ते मोटर रिफ्लेक्सेस दिले जातात. ग्लँड्सला आहे, ब्लडला आहे, वेसल्सला आहे, हार्टला आहे. मग या इफरंटमध्ये सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सोमॅटिक नर्वस सिस्टीम विच कंट्रोल द स्केलेटल मसल्स. स्केलेटल म्हणजे आपल्या शरीरातले जेवढे पण बोनला चिटकलेल्या मांसपेशी आहेत, या सगळ्या स्केलेटल सिस्टीममध्ये येतात. या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम फॉर कंट्रोल ऑफ द हार्ट, स्मूथ मसल्स ऑफ द ऑर्गन, ग्लँड्स, ब्लड वेसल्स. म्हणजे अशा मसल्स ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही. हृदयाची धडधड आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण ते रोज होत असते. इट इज कंट्रोल बाय द ऑटोनॉमिक सिस्टीम. म्हणजे यांची स्वतःची एक ऑटोनॉमी त्यांनी डेव्हलप केली की आमची सिस्टीम बंद पडणार नाही. म्हणजे तिकडे आपला ॲक्सिडेंट हो, आपल्याला सर्दी हो, ताप येऊ, काही हो, पण आपलं हार्ट बंद नाही पडत. दिस इज बिकॉज ऑफ दिस ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. जर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काम करणार नाही तर मग आपलं ज्या ऑटोमॅटिक होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे, म्हणजे आपलं पचन किंवा डायजेशन ऑटोमॅटिकली होतं. आपण जेवण करतो आणि हळूहळू अन्न पचायला लागतं. पण ते पचतं कसं, त्याचं मग स्टूलमध्ये कसं फॉर्मेशन होतं, म्हणजे मलनिर्मिती कशी होते, ही सगळी जी प्रोसेस आहे ही सगळी इनव्हॉलेंटरी आहे, ही ऑटोनॉमिक आहे, ही चालू असते. आपला श्वास, मी बोलतो आहे तुमच्याशी, पण बोलता बोलता माझा श्वास येतो आहे, जातो आहे, ही ऑटोनॉमिक सिस्टीममध्ये काम होतं. सो इट इज सब डिवायडेड इंटू सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. मग ही परत पुढे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिकमध्ये डिवाइड होतं. सो डिव्हिजन ऑफ द नर्वस सिस्टीम, एक आहे ॲनाटॉमिकल, दुसरी आहे फंक्शनल. त्याला कोणी फिजिओलॉजिकल पण म्हणतात, पण इथे फंक्शनल दिलं, आपण फंक्शनल लक्षात ठेवू. ॲनाटॉमिकलमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन, स्पायनल कॉर्ड. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये क्रॅनियल नर्व्ज आणि स्पायनल नर्व्ज. फंक्शनलमध्ये ॲफरंट, पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या बाबतीत सांगितलं ॲफरंट कंपोनंट, इफरंट कंपोनंट. इफरंटचे मग सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. त्यात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सो दिस इज ऑल अबाउट द डिव्हिजन ऑफ द नर्वस सिस्टीम. आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत सेल्युलर आर्किटेक्चर. एकदम छोटे छोटे स्नॅप्समध्ये आपण लेक्चर घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा एक टॉपिक लक्षात राहील. थँक्यू.